नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. पुण्यात धक्कादायक प्रकार. माझ्याकडे काय बघतोस विचारत तरुणाची हत्या. आंबेगाव पठार हादरले. पुण्यातील गेल्या काही वर्षात गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचं आकर्षण वाढत चाललं आहे. अशातच आंबेगाव पठार परिसरात एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. नयन जाधव असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालंय. भारतीय विद्यापीठ पोलिसात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तातडीनं कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली आहे. भारतीय विद्यापीठ पोलिसात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली आहे. महत्त्वाचे म्हणजे हे चारही आरोपी अल्पवयीन आहेत. यातील 2 आरोपी आंबेगाव पठार आणि 2 धनकवडी मधील आहेत. कोयता आणि पेवर ब्लॉक डोक्यात घालून हत्या करण्यात आली आहे. आतापर्यंत झालेल्या तपासात चापट का मारली, शिवी का दिली यावरून भांडण झाल्याचं समोर आलं असून त्यावरून नयन जाधव याची हत्या करण्यात आली आहे. काल रात्री घटना घडली असून आंबेगाव पठार परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार नयन जाधव हा रात्री 9 ते 9:15 सुमारास नेहमीप्रमाणे निलगिरी चौकात उभा होता. त्यावेळी 4 जणांचा एक ग्रुप तिथे आला आणि त्यांच्यात छोट्या कारणावरून वाद सुरू झाला. बघतोस काय, मला शिवी का दिली, अशा कारणावरून सुरू झालेला वाद टोकाला गेला. वाद एवढा टोकाला गेला की अल्पवयीन आरोपींनी अचानक कोयता आणि सिमेंट ब्लॉक हातात घेतले. नयनला काही समजण्याच्या अगोदरच हल्ला सुरू झाला. डोक्यावर जोरदार वार करण्यात आले. तो खाली कोसळला तरी देखील तरुणांनी क्रूरपणे त्याच्यावर वार केले. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय विद्यापीठ पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.